त्या जागेवर बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण होतं. त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ही जागा भाडेतत्त्वावर दिली. 1978ला नारायण बाबा गौड हे सरपंच असताना समिती गठीत झाली पुतळा अर्धपुतळा उभारण्याची. त्यानंतरही हालचाली झाल्या, परंतु या पुतळ्याचं काम तडीस गेलेलं नाही. 1980ला सदरील जागेवरील अतिक्रमण हटवावं म्हणून दलित पॅंथरतर्फे तेव्हाचे भीमरावराव माजी पॅंथरचे अध्यक्ष आणि शांताबाई वाघमारे जुन्या कार्यकर्त्यांना माहीत असतील 6 दिवस घनघोर आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हा 2 दुकानं हटवले. त्याच्यानंतर जैसे ते दुकानं राहिले. DLB बाजीराव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केलं होतं. PG क्षीरसागर असतील, मग ढोले असतील, यांनी त्या समितीमध्ये होते. मग अडथळा हे अतिक्रमणामुळं तिथं बसलेले दुकानदारच ते बैमान झाले आणि हायकोर्टापर्यंत गेले. त्याच्यामुळं हा प्रश्न तसा भिसगळत राहिला. या ठिकाणी नाळकर साहेब आहेत, गेले का? बाहेर गेले का? त्यांनी प्रयत्न केले अतिक्रमण हटवण्यासाठी, नगर परिषदेने केले. अशोकराव चव्हाण साहेबांनी प्रयत्न केले. गेल्या 2024मध्ये अखेर या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यात आलं. काही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जे योगदान आहे, निवेदनं, मोर्चे, आंदोलनं वगैरे करण्यामध्ये. आमचा तर जन्म आंबेडकरी चळवळीनेच झाला सुरुवातीपासून, आणि आमच्या कणामध्ये तेच रक्त आहे, आमच्या कुटुंबे असं. या ठिकाणी राजकारण न करता कसल्याही परिस्थितीत आपले गेले दावे असतील, काही वैचारिक मतभेद असतील, कोणाचं दुर्याचं किंवा शेताचं भांडण नाही. ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी कष्टा खाल्ल्या, जीवाचं दान केलं, त्या हजारो वर्षाच्या गुलामीतून आपल्याला बाहेर काढलं. आम्ही बोलत होतो कधी कधी, जयंती आली की पुतळा नाही. मी सुद्धा म्हणत होतो पुतळ्याचा प्रश्न मिटला पाहिजे, पुतळा झाला पाहिजे. बरेच जण मला लोक डोचत होते, नुसतं जयंतीलाच करता मुले हेरेच आहे, कोणी पुढाकार घेत नाही. अशी आमची चर्चा व्हायची. म्हटलं पुढाकारच कोणी घ्यायच नाही. तिथं पाळजला पुतळा बसला एका खेडेगावामध्ये. तिथं मी बोललो, आम्हाला सुद्धा लाज वाटते की तालुक्यावर पुतळा नाही. गाव होते, निघाले होते, बरेचसे कार्यकर्ते होते, आपणही तिथं कामाला लागलं पाहिजे. याविषयी पुतळ्याविषयी मी बोललो. कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, ते त्याशिवाय हे काम होत नाही. मनाचा निश्चय केला. आमच्यामध्ये चर्चा होत होत्या. मग मागच्या जून महिन्यामध्ये आम्ही छोटेखाली बैठक लावली. जेमतेम 20-25 लोक होते. बैठकीला कमी माणसं आहेत, अजून जास्त व्यापक बैठक आपण घेतली पाहिजे. यासाठी 10 तारीख होती. 10 तारखेला लग्न आलं. दुधारी मुली झालं, असं लग्न आलेले, आपण तारीख बदलून ठेवा. तारीख बदलली. आज योग आला आणि बरेचसे तालुक्यातील चांगले प्रतिष्ठित लोक या बैठकीला जमले. मित्रांनो, पुतळा बसवणे हा जोक नव्हे,
किंवा जयंतीचा कार्यक्रम न हो, एका दिवसात जयंती करायची, पैसे उधळून टाकायचे, डान्स करायचे, याला मनाभावातून किंमत मोजावी लागते, तशीच प्रतिष्ठा लागते. तुम्हाला माहीत आहे, याच पुतळ्यासाठी आमच्यावर केसेस झाले. 30 लोक बायका मुलासहित केसेस झाले. एक बाहेरचा माणूस येऊन इथं पुतळा उभारण्याचं नाटक केला आणि त्याला आपल्या भोकरच्याच लोकांनी काही प्रतिसाद दिला. 8 वर्षे आम्हाला ते वनवास भोगावा लागला, हायकोर्टापर्यंत जावं लागलं. काय महिला त्याच्यामध्ये होत्या, कर्मचारी, मुलेबाई, तेलेबाई, दुधारीची बायको, माझी बायको, मी, कर्मचारी त्याच्यामध्ये, अशोक, आपले विजय कावळे, असे यातना आम्हाला भोगावे लागले, जायचं नसताना. त्यासाठी मनाचा निश्चय केला, आता जर आपण या कामाला नाही लागलो तर पुढची पिढी पुतळा बसवणं शक्य नाही. म्हणून मित्रांनो, त्या निमित्तानं ही महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे. गोदमगावला परवाचे पुतळा, अष्टधातूचा पुतळा गोदमगाव ठिकाणी उभा केला. ते लोक इथं आले, काही जणांनी त्यांना मदत केली, त्यांच्यासोबत मुलेबाई मदत केली आणि केली. साधे धोत्री शेतकरी लोक, अडाणी लोक, 5च लोक मिळले, 35 लाख रुपये जमा केले, थाटामाटा तिथं पुतळा बसवला. परंतु आपलं हे तालुक्याचं ठिकाण, माजी मुख्यमंत्र्याचं गाव, चळवळीचं केंद्र असूनही अनेक आंदोलनं, मोर्चे आम्ही केली. नामांतराच्या लढ्यात आम्ही जेलमध्ये गेलो, लाट्या खाल्लो, हे झालं, सगळं झालं. बेघरासाठी, गायरान कास्तकारासाठी, गोरगरिबावर अन्याय, ते चालत राहतात अशा गोष्टी. परंतु आपल्या जग बदलणाऱ्या बापाचाच इथं पुतळा नाही. गायकाला मी अशोक क्षीरसागर साहेब म्हणले, काय हो हिरे साहेब, भेट झाली, तुम्ही एवढे कार्यकर्ते असून इथं पुतळा नाही. साहेब घेऊन लवकरच बैठक घेण्यात येईल. तिने मुंबईहून आले खास या बैठकीला. यांचं जेवढं स्वागत केलं तेवढं कमी आहे. टाळ्या वाजून यांचं स्वागत केलं पाहिजे. भलतेजीला वारंवार बोलत राहिलो. त्यांचे दौरे अचानक शाहीर आहेत आपल्याकडे गाजलेले मराठवाड्याचे, त्यांनाही बोललो. दिलीपराव, दुधारी, आम्ही सर्व चर्चा करत होतो. योग आला आज बैठकीचा. या ठिकाणी काय करायचं, चर्चा करायची आणि होत करू माणसं या समितीमध्ये पाहिजे. पोरासोबत राहायचा हा कारभार नव्हे, मी यापूर्वीच बोललो. आणि वचन घेऊया आपण येथील 1-1.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त खूप अडचणी आहेत पुतळा उभा करण्यासाठी. ट्रस्ट करावं लागते. एखादी ट्रस्ट असली तर त्याच्यामध्ये सभासद घ्यावा लागतात. नवीन ट्रस्ट 11ची करायची, 15ची करायची, भाडे करावं लागते. नोंदणी झाल्यानंतर पोलीस ठाण्याची परवानगी, तहसीलची परवानगी, नगरपालिकेची परवानगी, त्याच्यानंतर कलेक्टरची परवानगी, कलेक्टरनं प्रस्ताव पाठवला तर मग मंत्रालयातून परवानगी घ्यावं लागते. एवढं तेवढं काही सोपं काम नाही. मंत्रालयामध्ये आमचे ओळखी आहेत, आपले अधिकारी आहेत तिथं, त्यांच्या सहाय्यानं आपल्याला लोकलचे आमदार असतील, खासदार असतील, यांचंही आपल्याला सहाय्य घ्यावं लागणार आहे. एका पक्षाचं म्हणून आपल्याला राजकारण इथं करायचं नाही. सर्वांचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागणार आहे. तेव्हाच हे काम तडीत जाईल आणि भोकरमध्ये बाबासाहेबाचा भव्य दिव्य पुतळा उभा टाकला पाहिजे. याच उद्देशानं ह्या बैठकीचं आयोजन आहे. कुठं हिरेचा स्वार्थ नाही, अजून कोणाचा स्वार्थ नाही. हे काम तडीत जाण्यासाठी आपण एकजुटीनं कामाला लागलं पाहिजे. मनातले हेवे दावे काय असतील, कोणाचा यापूर्वीच म्हणलो घराचं किंवा दुऱ्याचं भांडण नाही, त्यासाठी काही झालं तरी इथं पुतळा बसावा या हेतूनं, याच उद्देशानं या बैठकीचं आयोजन आहे. ज्यांना ज्यांना काही
बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, निवडायचं असेल तर अध्यक्ष उपाध्यक्ष आज निवडायचं, बाकीचे कार्यकारिणीनंतर त्या मनावर जे काही सक्षम असतील त्यांच्यासाठी काय 5-10 हजार फीस ठेवायची. त्या कार्यकारिणीमधल्या लोकांनासुद्धा, कारण नोंदणी करण्यासाठी पैसा लागतो. आपले लोक गरीब आहेत, जे दानशूर असतील कर्मचारी अधिकारी, ते आपण एकजुटीनं जर कामाला लागलं तर ते आपणाला देतीलच. बौद्ध महासभेचंही सहकार्य आपल्याला राहीलच. त्यासाठी आपण या ठिकाणी विचार विनिमय करावा. हे काम आपण पूर्णत्वास नेण्यासाठी एकजुटीने कामाला लागावं. ह्यासाठी मी माझं 2 शब्द आणि प्रस्ताविक इथेच संपवतो, थांबतो. जय भीम.